हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त ना? तर गुड मॉर्निंग. आत्ता वाजले 10:30 आणि मी उठले 5 वाजता. तर आत्ता तुम्हाला गुड मॉर्निंग करते कारण की 5 वाजता उठले होते आणि मला सकाळपासून शूटिंग करायचं होतं, आज व्हिडिओ करायचा होता पण वेळच भेटला नाही. आणि मी म्हटलं नको आता मोबाईलच्या नादाला लागायला, कारण मोबाईलच्या नादाला लागले असं तर माझा स्वयंपाक झाला नसता. आज आहे पित्र आणि पित्राचा सगळा स्वयंपाक केलेला आहे, सगळं ऑल ओके झालेलं आहे करून. भांडी वगैरे सगळं, कपडे फरशी वगैरे सगळं, देवपूजा वगैरे सगळं करून माझं रेडी झालं होतं 9:30 वाजता. पण जे जेवायला येणार आहेत ते आलेच नाहीत अजून, त्यांचीच वाट बघतोय आम्ही, ते कधी येत आहेत. सकाळपासून त्यांना हे फोन करतात पण आलोच चाललं त्यांचं, कारण सकाळी सकाळी खूप ट्रॅफिक असतं आणि ते वाघोलीवरून येणार आहेत. त्या साईडला ट्रॅफिक असतं सकाळी सकाळी, त्यामुळे त्यांना यायला लेट झाला आहे. पण 12च्या आतच जेवण करायचं असतं असं म्हणतात. तर येतील. आता फोन केला होता ह्यांनी, तर त्यांना यायला 10-15 मिनटं लागणार आहेत. तर तोपर्यंत फोटोला वगैरे नैवेद्य दाखवा म्हटलं. फोटोसमोर ताट भरून ठेवायचं आहे, वरती पण घास ठेवायचा आहे, गाईला घास द्यायचा आहे. हे सगळं बाकीची तयारी म्हटलं करून घ्यावी. आणि सकाळी मी खूप लवकर त्यासाठी उठले होते की नंतर माझी एकटीची घाई नको व्हायला. थोडंसं अगोदर उरकून बसलो आपण तरी पण चालतं, पण ऐन वेळेला जर गडबड झाली तर मग पुढचं माणूस असं होतं की मग आरवचे पप्पा नुसते मला म्हणतात की आवर पटकन असं होतं त्यांचं. आणि एका साईडला आरवची गडबड सुरू असते माझ्या पाठीमागं आणि ह्यांची गडबड, आणि मग मला काही गडबडीमध्ये काम उरकतच नाही खरं म्हणजे. त्यामुळं मी थोडंसं अर्धा तास अगोदरच आपण सगळं करून ओके बसायचं, मग आपल्यालाच नंतर टेन्शन नसतं. त्यामुळं मी कधीच असं उशीर करत नाही, अगोदरच करून ठेवते सगळं, पण उशीर काय करत नाही किंवा जाऊ दे नंतर करता येईल, जाऊ दे नंतर होईल असा विषय म्हणजे असा विचार करून ते काम सोडून देत नाही. त्यामुळं टायमिंगमध्ये सगळ्या गोष्टी होतात. ज्यांना जेवायला बोलले त्यांच्यासोबत ते पाहुणेच आहेत आमचे, आणि ज्यांना जेवायला बोलले त्यांच्यासोबत त्यांचं एक फ्रेंड येणार आहे. त्यामुळे मग ते दोघं आणि माझे वडील आहेत तिथंच, हे मी असं आमचं 4-5 जणांचा स्वयंपाक आहे. आणि बाजूवाल्या ताईंनी गणपतीमध्ये म्हणजे काही जरी असं त्यांनी केलं असेल ना तरी त्यांचं ना आमचं म्हणजे रिलेशन चांगलं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय असेल तरी बोलवतातच. गणपती पण तुम्हाला म्हटलं मी बोलवतात, येणं जाणं करणं वगैरे सगळं असतं. आणि काय बनवलं तरी पण ते लगेच आम्हाला देत असतात, असं ठेवून काहीच खात नाहीत त्या. काय वेगळं बनवलं किंवा आरवला जरी काय बनवलं तरी लगेच आणून देतात. त्यामुळे त्यांच्या पण घरी हे स्वयंपाक द्यायचा आहे बनवलेला, परत आमच्या मोठ्या घरी पण द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त स्वयंपाक बनवला आहे. तिकडे पण 4-5 पोळ्या द्याव्या लागतील, इकडे 4-5 पोळ्या, भाजी वगैरे सगळं, आमटी सगळं द्यावं लागेल. त्यामुळे मी खूप मोठा स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे कमी नाही पडलं पाहिजे, थोडंसं शिल्लक राहिलं तरी चालेल पण कमी पडलं नाही पाहिजे. तर सगळं करून अजून 4-5 पोळ्यांचं पुरण उरलेलं आहे, ते नंतर मग करता येईल. फ्रीजमध्ये ठेवलं आहे, संध्याकाळी वगैरे किंवा उद्या सकाळी करता येतील, पण कमी पडू नये अशा हिशोबाने मी स्वयंपाक केलेला आहे. आणि पितरांचं असं असतं की सगळ्या पाहुण्यांना पण काही जण बोलवतात जेवायला किंवा भाऊकीतले लोक बोलवतात जेवायला, पण आता इथे कसं ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे चालतात, पुण्यामध्ये एवढं म्हणजे शहरामध्ये एवढं कोण हे करत नाही. तर इकडे ताट ठेवलं आहे फोटोसमोर. हे माझे 3 नंबरचे दीर आहेत, म्हणजे होते ते. तर माझं लग्न झाल्यानंतर हे एक्सपायर झालेत. ह्यांची माझी जास्त एवढी काय म्हणजे बोलणं वगैरे नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर एक 8-9 महिन्यांनी हे एक्सपायर झालेत. तर आमची फॅमिली खूप मोठी झाली असती, पण हे आज नाही आहेत आमच्यात. नाही तर अजून मला एक छोटी जाऊ आली असती, अजून त्यांची छोटी छोटी पिल्ले 2-3 आली असती आणि मी एक मोठी जाऊ झाली असती, पण आता काय करणार, नशिबात नाही आहे. तर ते लोक जेवण वगैरे करून गेले. त्याच्यानंतर मी लगेच दुपारी सगळं घरातलं कामावरून इकडे पप्पांना घेऊन आले ऑपरेशनसाठी. त्यांना सिटी स्कॅन करायला सांगितलं आहे. हे सिटी स्कॅन झाल्यानंतर मग त्यांना ऑपरेशनची डेट देणार आहे. तर मी भारती हॉस्पिटलला आले होते आणि आरवला घेऊन नाही आले, कारण की बाहेर एवढा पाऊस सुरू आहे कंटिन्यू, आणि त्यात मग आरवला घेऊन ॲटोनी यायचं वगैरे सगळं खूप हाल होतात. आणि हॉस्पिटलमध्ये आरवला आणणं थोडंसं टाळते मी, म्हणजे आम्ही टाळतोच घरातले सगळेजण. त्यामुळे मग आरवच्या पप्पांनी पण जेवण वगैरे केलं आणि ते आरवजवळ थांबले आणि मला बोलले तुम्ही दोघं जावा. आणि इथे असं आहे की भारती हॉस्पिटल एवढं मोठं आहे आणि इथले डॉक्टर पण जे आहेत ट्रीटमेंट ज्यांच्याकडे सुरू आहे ते माझ्या ओळखीचे आहेत. आणि लास्टच्या 1-2 ऑपरेशनला पप्पांच्या मी पण इथं होते, त्यामुळं मला माहिती आहे की काय प्रोसेस आहे, कुठे जायचं, काय करायचं. आरवच्या पप्पांना इतकं काय ह्यातलं माहिती नाही, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही घरीच थांबा आरवजवळ, मी पटकन जाऊन येते.
आणि मग पप्पांसोबत मी आले आणि हे घरीच थांबलेत आरोसोबत. त्यामुळं मला लवकर घरी पण जायची घाई आहे. ह्यांचं सिटी स्कॅन वगैरे पप्पांचं करून झालं लगेच. पण बाहेर आम्ही जेव्हा आलो हॉस्पिटलच्या तेव्हा इतका पाऊस कंटिन्यू होता हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर, की म्हणजे काय करायचं, कुठं जायचं का रिटर्न तिथेच थांबायचं हे माहीत नव्हतं. आणि रिपोर्ट मिळणार होते 4 तासांनी. आत्ता वाजले होते 3:30. आता 7 वाजेपर्यंत कसं बसायचं रिपोर्ट घ्यायला, तोपर्यंत आरव काय थांबणार नाही. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की घरी जायचं आणि हे गाडीवर येऊन परत रिपोर्ट घेऊन रिटर्न जातील. नंतर थोडा पाऊस सुरू झाला होता, पण आम्हाला असं वाटलं की एवढा पाऊस काही यायचं नाही ॲटो पकडेपर्यंत. म्हणून आम्ही सगळं आवरलं पटपट आणि बाहेर पडलो हॉस्पिटलच्या. आणि गेटच्या आत आहे तोपर्यंत एकदम थोडा पाऊस येत होता, छोटं टिपकत होतं. आणि जसं आम्ही गेटच्या बाहेर गेलो आणि ॲटो शोधत होते मी की ॲटो मिळते का जायला आम्हाला. आणि असं म्हणजे वेळेला म्हणतात ना की कधी खूप हे होतं की येताना आम्हाला लगेच ॲटो भेटली उंडरीमधून डायरेक्ट हॉस्पिटलला यायला. आणि घरी जाताना मी 10 ते 12 ॲटोवाल्यांना विचारलं की जाणार का उंडरीला, तर नाहीच बोलत होते सगळेजण. कारण की पाऊस पडला की ह्या साईडला खूप ट्रॅफिक होतं आणि त्यांना रेट पण वाढतात रिक्षावाल्यांचे. ट्रिपवर त्यांना परवडतं, त्यामुळे ते असं बुकिंगचं घेतच नाहीत. त्यांना आता ओला उबेरचे रेट वाढतील पावसामुळे, त्यामुळे त्यांनी काही ट्रिप घेतली नाही आमची. तर आम्ही तसंच ॲटो चेंज करत सीटच्या ॲटोनी पटकन घरी आलो, थोडं थांबत. आणि इथे बघा उंडरीमध्ये आता घरापासून 5 मिनिटं पुढे जायचं आम्हाला घरी येईल, पण इथे एवढा पाऊस होता, कंटिन्यू पाऊस.